कन्हानपिंपरी पोस्ट ऑफिसच्या दयनीय व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पोस्ट ऑफिसच्या कार्यक्षेत्रात 10 ते 15 गावे येतात, मात्र इतक्या मोठ्या जनतेसाठी सुविधा अपुऱ्या आहेत। पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात पार्सल साचून राहिल्याने नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही। येणाऱ्या जाणाऱ्यांना उभं राहणंही कठीण जात असून अनेकदा यावरून वादविवादही झाले आहेत। फक्त जागेची समस्या नाही तर सेवेतही मोठा विलंब होत आहे। तब्बल 6 ते 7 महिन्यांपासून जुन्या एटीएम कार्डांच्या बदल्यात नवे कार्ड मिळत नाही। चेकबुक मिळण्यासाठी नागरिकांना महिना प्रतीक्षा करावी लागते। या विलंबामुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारात अडथळे निर्माण होत असून त्रासाचा डोंगर वाढला आहे। कर्मचारी मात्र कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून एटीएम चेकबुक न मिळण्याचे कारण देतात। आम्ही काय करू, वरचे अधिकारीच लक्ष देत नाही, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे। परिणामी नागरिक लहान प्रायव्हेट बँकांकडे वळत आहेत, पण अशा बँका अचानक बंद होऊन गरीब जनतेचे आर्थिक नुकसान होते। या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ब्लॅक पॅन्थर संघटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। यावेळी नितीन मेश्राम, केतन भिवकडे, प्रशांत मसार, चिराल वैद्य आणि अजय भाऊ चव्हाण उपस्थित होते। नागरिकांच्या या फजितीवर तरी प्रशासन कधी जागे होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पोस्ट ऑफिसमध्ये आमचे बँक खाते आहे। अनेक शेकडो नागरिक इथे पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करण्याकरता दररोज येत असतात, पण ह्या ठिकाणी ह्या पोस्ट ऑफिसमध्ये आम्हा नागरिकांना बसण्याची व्यवस्था म्हणजे खुर्ची नाही आहे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। तसेच आम्हाला लागणारे एटीएम कार्ड, ज्या सुविधा आहे आम्हाला ज्या बँकेकडून काहीच मिळत नाही। आम्ही आताच इथल्या प्रबंधकाला भेटलो आणि त्यांनी आपली अडचण सांगितली की इथे अनेक दिवसापासून कुरिअरचे डाग आलेले आहे, पण ते कोणी घेऊन जात नाही आहे। ह्यावर आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे की इथे माता बहिणी येतात, त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना लागणारा जो बी आर्थिक व्यवहाराबद्दल आहे एटीएम कार्ड आहे ते सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे। ह्या निमित्ताने आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते नागरिकाच्या वतीने इथे निवेदन देऊन मागणी केलेली आहे। धन्यवाद।